नारळी पौर्णिमा असो, रक्षाबंधन असो किंवा उपवासाचा दिवस असो, अगदी मल्टीपर्पज हा नारळाचा लाडू तुम्ही कधीही करू शकता। हे लाडू दिसायला जितके सुंदर आहे तितकेच चवीला मऊ, खमंग आणि नारळाच्या चवीने भरलेले आहेत। सण समारंभाच्या प्रसंगी असे सुंदर गुलाबी रंगाचे लाडू तुम्हाला हमखास हलवाईच्या किंवा मिठाईच्या दुकानामध्ये दिसून येतात। फक्त त्यामध्ये गुलाबी कलर तेवढा मिसळलेला असतो। पण आज आपण इथे कोणताही कलर मिक्स न करता फ्रूट फ्लेवरचे हे लहान लहान लिंबाच्या आकाराचे लाडू करणार आहोत। बरं, साहित्यांची सगळी लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तेवढे चेक करा। सगळ्यात आधी कोणतीही एक वाटी सेट करून घ्यायची। इथे मी एक वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे। तर थोडा डेसिकेटेड कोकोनट हा एका प्लेटमध्ये वेगळा काढून ठेवलेला आहे। मग पाव वाटी साखर घेतलेली आहे। एवढी साखर पुरेशी आहे, कारण यामध्ये एक वाटी स्ट्रॉबेरी क्रश मी इथे कलर आणि फ्लेवरसाठी ॲड करणार आहे। या क्रशच्या जागी तुम्ही कोणत्याही फ्रूट क्रशचा वापर करू शकता, जसं की मँगो, ऑरेंज, पायनॅपल फ्लेवरचे, किंवा अगदी रोज सिरपसुद्धा वापरू शकता। तर इथे अर्धा वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे। इथे तुम्ही कोणत्याही ब्रँडची मिल्क पावडर वापरू शकता। मग 6 ते 7 काजू घेऊन छोटा अर्धा चमचा वेलची पूड आणि साजूक तूप घेतलेले आहे। सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर आणि काजू घालून घ्यायचे आणि हे छान मिक्सरला बारीक रवाळ वाटून घ्यायचे। याचे वाटलेले टेक्स्चर बघू शकता। आता इथे मी 2.5 वाटी तापवलेले फ्रीज मधले गार दूध घेतलेले आहे। मग काय, कढई गरम करून यामध्ये आधी डेसिकेटेड कोकोनट घालून अर्धा ते 1 मिनिट परतून लगेचच यात मिल्क पावडर आणि वाटलेल्या काजू साखरेचं मिश्रण घालून हलवून घ्यायचं। ही प्रोसेस एकदम पटापट करायची, कारण डेसिकेटेड कोकोनट हे लगेच जळायला लागतं। मग लगेचच यामध्ये स्ट्रॉबेरी क्रश आणि दूध घालून हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं। आता लगेच यामध्ये वेलची पूड घालायची आणि फक्त 1 ते 2 लहान चमचे साजूक तूप घालून आता हे सगळं मिश्रण नीट परतून घ्यायचं। बरं, जर तुमच्याकडे कोणताही फ्रूट क्रश नसेल तर तुम्ही कलरसाठी बिटाच्या रसाचा देखील वापर करू शकता, पण फ्रूट क्रश वापरून लाडवांना खूप छान वास, कलर आणि चव येते। हे मिश्रण पूर्ण ड्राय करून घ्यायचे। टेक्स्चर व्हिडिओमध्ये बघू शकता। हे परतायला मला जवळजवळ 6 ते 7 मिनिटं एवढा वेळ लागलेला आहे। आता गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण कोमट किंवा गार होऊ द्यायचे। मग काय, मेजरमेंटसाठी मी इथे एक छोटा चमचा घेतलेला आहे। त्याच्या सहाय्याने मी इथे 2 स्कूप हे थंड मिश्रण हातात घेऊन याचा गोल गोल लिंबाच्या आकारा एवढा लाडू वळून घेतलेला आहे आणि या लाडवाला प्लेटमधल्या डेसिकेटेड कोकोनटमध्ये घोळवून घेतलेले आहे। अशाच प्रकारे मी इथे सगळे लाडू करून घेतलेले आहेत। या मिश्रणामध्ये जवळजवळ 22 ते 23 लिंबा एवढे लहान लहान लाडू होतात। हे लाडू रूम टेम्परेचरवर 2 दिवस चांगले राहतील, तर फ्रीजमध्ये डब्यामध्ये ठेवल्यास 10 दिवस चांगले राहतील। हा लाडू इथे तुम्हाला तोडूनही दाखवते, त्याचे टेक्स्चरही बघू शकता।